हाय हॅलो नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत. कोमल्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी शेअर करणार आहे रिबन सँडविच. 3 लेअर्सचे हे सँडविच आहे. तर चला तर मग बघू याची रेसिपी. आता आपण रिबन सँडविचचं साहित्य बघणार आहोत. रिबन सँडविचसाठी 3 लेअर लागतात. तर फर्स्ट लेअरसाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला. फर्स्ट लेअरसाठी म्हणजे रेड लेअरसाठी इथे बॉईल केलेले बीटरूट, मेयोनीज आणि मीठ. सेकंड लेअरसाठी म्हणजे ऑरेंज लेअरसाठी हे मी कॅरेट घेतलेले आहे, ते पण बॉईल केलेले आहे, मेयोनीज आणि मीठ. थर्ड लेअरसाठी म्हणजेच ग्रीन लेअरसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, कांदा घेतला आपण, कॅप्सिकम आणि ग्रीन चिली सॉस. बीटरूट आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून एक बारीक प्युरी करून घेणार आहोत. आता आपण बॉईल कॅरेटची प्युरी करून घेणार आहोत. आपण ग्रीन लेअरची प्युरी करून घेणार आहोत. या 3 प्युरी आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण जे रेड मिक्सर केलं आहे बीटरूटचं, त्याच्यामध्ये थोडंसं मेयोनीज टाकून घेणार आहोत. थोडंसं मीठ. हे मिक्सचर मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की ती क्रीमी कन्सिस्टन्सी आली. आता आपण ऑरेंज आणि ग्रीन कलरच्या लेअरच्या मिक्सचर मध्ये सुद्धा मेयोनीज आणि मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण सँडविच रेडी करायला घेणार आहोत. सर्वात पहिले एक ब्रेडची स्लाइस घ्यायची, त्याच्यावर आपण बटर लावून घेणार आहोत. बटरवरती व्यवस्थित स्प्रेड करायचं. आता फर्स्ट आपण रेड कलरचा लेअर ब्रेडला लावून घेणार आहोत. रेड लेअर आपण व्यवस्थितपणे लावून घेतला आहे. आता आपण सेकंड लेअरसाठी ही ब्रेडची स्लाइस पहिल्या लेअरवर ठेवलेली आहे. आता त्याच्यावर आपण बटर लावून घेणार आहोत. आता आपण या ब्रेडवर ऑरेंज लेअर स्प्रेड करून घेणार आहोत. आता आपण थर्ड लेअर करणार आहोत. परत तीच प्रोसेस, बटर आपण स्प्रेड करून घेणार आहोत. आता आपण ग्रीन कलरचा लेअर करणार आहोत. ग्रीन कलरची आता ह्याच्यावर एक ब्रेडची स्लाइस ठेवणार आहोत आणि ह्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत. रिबन सँडविच आपलं रेडी आहे. मित्रमैत्रिणींनो, रिबन सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट थ्रू मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.